नमस्कार, मी पत्रकार विनोद काळे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अनुदानावरती डल्ला मारणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलेली आहे। आत्तापर्यंत 21 महसूल अधिकाऱ्यांचं निलंबन या घोटाळ्यामध्ये करण्यात आलेलं आहे। दरम्यान या घोटाळ्यामध्ये 20 कृषी सहाय्यक, 38 ग्रामसेवक आणि इतर 35 तलाट्यांचा देखील सहभाग असल्याचा अहवाल या घोटाळ्यामधून आला होता। त्या अनुषंगाने उर्वरित या दोषी अधिकाऱ्यांवर देखील निलंबनाची त्याच पद्धतीने प्रशासकीय कारवाई होणार आहे, ती प्रस्तावित करण्यात आलेली आहे। कालच जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या 35 तलाट्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचं निलंबन तर करण्यात आलेलं आहे, परंतु या घोटाळ्यामध्ये कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांचाही सहभाग आहे। त्याचप्रमाणे पंचायत विभागाचे जे काही ग्रामसेवक आहेत, 38 ग्रामसेवकांचा यामध्ये सहभाग असल्याचा अहवाल आलेला आहे। त्यामुळे या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं निलंबन कधी होणार याकडे लक्ष लागलेलं आहे। त्याच पद्धतीनं या घोटाळ्यामध्ये फक्त निलंबनाची कारवाई करून भागणार नाही, तर या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजे। त्याच पद्धतीने हा घोटाळा 100 कोटींचा आहे असा दावा आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे आणि या घोटाळ्याच्या बाबतीत सर्व आमदारांना एकत्र करून विधानसभेमध्ये या संदर्भात ते आवाज उठवणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे या घोटाळ्यामध्ये आणखी काय काय कारवाई होते आणि कशा पद्धतीने होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। या घोटाळ्याच्या संदर्भाने आमदार बबनराव लोणीकर यांनी काही आक्षेप घेतले, ते काय म्हणाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी या घोटाळ्याच्या संदर्भात काही मुद्दे स्पष्ट केलेत, पुढील कारवाई काय असणार याबाबतही त्यांनी माहिती दिली, ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करावं, व्हिडिओ आवडल्यास शेअर करावा, कमेंट करावी, आपल्याला काय वाटतं हेही कमेंटच्या माध्यमातून आपण कळवावं। तुर्तास इथेच थांबतो, धन्यवाद। आपल्याकडे मागच्या वीकमध्ये समितीने अहवाल दिला होता। 10 तलाठी त्याच्यामध्ये निलंबित केले होते। काही तलाठी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्याकरता वेळ मागितला होता आणि त्या अनुषंगाने ती तपासणी केल्यानंतर अतिरिक्त 7 तलाठी आणि 4 महसूल सहाय्यक, क्लर्क यांना निलंबित करण्यात आले। 11 असे कर्मचारी निलंबित करण्यात आले आणि 35 तलाठी यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली। एकंदरीत समितीने जे काम केलं होतं त्याच्यामध्ये 40 कोटीची अपहाराची रक्कम निश्चित करण्यात आली आणि त्या अनुषंगाने कारवाई केली। आतापर्यंत कोणकोणत्या तालुक्यांचा अहवाल आपण तपासलेला आहे, किती सुनावणी बाकी आहे? अंबड आणि घनसावंगी या 2 तालुक्यांची तपासणी झाली आणि त्यामध्ये हा गैरप्रकार आढळलेला आहे। 2022 पासून जे अनुदान देण्यात आलं होतं साधारणतः 400 ते 425 कोटी, त्यामध्ये हा अपहार केलेला आहे। इतर तालुक्यांची तपासणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये इतका गैरप्रकार आढळून येत नाहीये। त्याचा समितीकडून आणखीन अहवाल येणं बाकी आहे। सर, विभागीय चौकशी किती कर्मचाऱ्यांची सुरू आहे? 35 तलाठी यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीनं नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांचे खुलासे आलेले, ते खुलास्यांचं अवलोकन करून त्या पद्धतीनं शासनाकडे तो प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे। नायब तहसीलदार आणि तहसीलदार याच्यासाठी शासनाकडे कारवाई होते, त्या पद्धतीने तो प्रस्ताव त्यांच्याकडे देण्यात येतो। म्हणजे फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात सुद्धा चाचपणी सुरू असल्याचं कळतंय, या संदर्भात समितीने अंतिम अहवाल या 2 तालुक्यांच्या बाबतीत दिलेला आहे। इतर तालुक्यांची तपासणी सुरू आहे। त्याच पद्धतीनं आता जे डिपार्टमेंटल इन्क्वायरी आणि निलंबन केलेलं आहे, तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन रिकव्हरी सुद्धा याच्यामध्ये 7 कोटीच्या जवळपास रिकव्हरी झालेली आहे, ती शासन खाती जमा करण्यात आली आहे आणि सध्या जो या वर्षीचं वितरण होतं 412 कोटी, त्यापैकी 335 कोटी खर्चून 70 कोटी देखील टार्गेट जे आहे ते शासनाला सरेंडर होतं। एकंदरीत सगळ्या दोषारोपाचा विचार करून त्यामध्ये पुढे त्याच्याबाबत विचार करण्यात येईल। अजून काही या प्रकरणामध्ये तलाट्यांचं निलंबन होण्याची काही शक्यता आहे? ज्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केलेली आहे त्यामध्ये ज्यांच्या खुलास्यामध्ये अत्यंत असमाधानकारक असेल किंवा जर काही आणखीन दुसऱ्या तालुक्यामध्ये काही असे तलाठी सापडले तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल। सर, अजून किती तालुक्याची चौकशी व्हायची?
सद्यस्थितीमध्ये 3 तालुक्यांचा प्रोग्रेस झालेला आहे. बाकी आपले उर्वरित 6 तालुके, एकूण 8 तालुक्यापैकी 2 हे पूर्ण झाले होते. 3 तालुक्यांचा प्रोग्रेस झालेला आहे. लवकरच त्याचा अहवाल येईल, कारण तिकडे अशा पद्धतीचा गैरप्रकार आढळून या प्रमाणामध्ये तसा दिसून येत नाहीये. त्यामुळे ती चौकशी लवकर होईल 6 तालुक्यांची. 2024 मध्ये जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, ढगफुटी आणि मुसळधार पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं. मी त्यावेळी जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा दौरा केला. माझ्याकडे काही अंबड आणि घनसावंगीतल्या लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या होत्या. बीड आणि नगर जिल्ह्यातले काही बोगस शेतकरी याच्यामध्ये घुसवले होते आणि 100 कोटीचा घोटाळा केल्याच्या तक्रारी माझ्याकडे झाल्या. या तक्रारीच्या आधारे मी जिल्हाधिकारी आहेत, विभागीय आयुक्त आहेत, माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत, माननीय मुख्यमंत्री आहेत, यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. शासनानं दखल घेऊन त्याची चौकशी लावली. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि चौकशीमध्ये 100 कोटी रुपयाच्या घोटाळ्याची मी तक्रार केली होती. जिल्हाधिकारी काही म्हणत असले तरी 100 कोटीचा घोटाळा झालेला आहे. गायरान जमिनीवरती पैसे उचललेले आहेत, गावठांच्या जमिनीवरती पैसे उचललेले आहेत, काही लाभार्थी खोटे दाखवून दुबार 30 नावं दाखवलेली आहेत. या सर्व घोटाळ्याच्या संदर्भात आतापर्यंत तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्यावर कारवाई जरी झाली असली तरी घनसावंगीचे तहसीलदार आहेत, अंबडचे तहसीलदार आहेत, SDM आहेत, या सर्वांनी मिळून केलेला घोटाळा आहे. यांच्यावर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे किंवा यांच्या प्रॉपर्टीवर, यांच्या मालमत्तेवर 7/12वर बोजा टाकला पाहिजे. अशा प्रकारची माझी मागणी आहे. या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना कोणीही पाठीशी घालू नये. याच्यामध्ये 76 अधिकारी कर्मचारी दोषी आहेत. यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होईपर्यंत आमचा लढा चालू राहील. विधानसभेत तारांकित प्रश्न आहे, अर्ध्या तासाची चर्चा आहे, विधानसभेमध्ये लक्षवेधी लावलेली आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करून यांची मालमत्ता जप्त करायची आहे.